श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचे व्लॉग स्वामींच्या या आपल्या यूट्यूब चॅनलवर। स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच माझी स्वामींच्यांनी प्रार्थना। मित्रांनो, उद्या गुरुवारच्या दिवशी तुम्ही असं काहीतरी काम सांगणार आहे तुम्हाला, जे काम केल्यानंतर तुमची प्रगती तर होणारच आहे, पण एक प्रकारची स्वामींची सेवा पण होणार आहे। प्रत्येकाला काही ना काहीतरी आयुष्यात लाईफमध्ये प्रॉब्लेम असतात की ते स्वामी मार्गाला का जातात, स्वामी सेवेला का जातात। हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्यासाठी, ह्या टेन्शनमधनं मुक्तता मिळण्यासाठी, घरातील वातावरण चांगलं होण्यासाठी ते स्वामी सेवेकडे वळतात। स्वामी माऊली ते पण देते त्यांना, स्वामी माऊली त्यांच्या ज्या सेवेचं फळ पण त्यांना देत असते। पण काही वेळेस असं होतं की खूप काही करतो पण फळ आपल्याला काही मिळत नाही। त्यामुळे तुम्हाला गुरुवारच्या दिवशी ही अशी कामं करायची आहेत जी मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। नक्की याचा फरक होणार आहे, तुमची प्रगती होणार आहेच। मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। कुटुंबात खूप अडचणी आहेत, खूप त्रास आहे, केलेले काम पूर्ण होत नाही किंवा जे पण आपण काम करतो त्यामध्ये खूप अडथळे येत असतात का आपली प्रगतीच होत नाही। नवरा बायकोंमध्ये सतत भांडण होत राहतात, घरातील मुलं ऐकत नाहीत, अभ्यास करत नाहीत, हट्टीपणा करतात, अशा खूप साऱ्या समस्या आयुष्यात प्रत्येकाच्याच येत असतात। घरामध्ये बरकत होत नाही किंवा पतीची प्रगती होत नाही, आजारपण तर पाठ सोडतच नाही, त्यांच्या कामामध्ये यश मिळत नाही, तसेच काही जणांना संतान सुख प्राप्त होत नाही। कितीही प्रयत्न करा, कितीही ट्रीटमेंट घ्या तरी तुम्हाला फरक हा येत नाही। संतान सुख प्राप्त होत नाही किंवा काही जणांच्या डोक्यावरती खूप कर्ज होत असते, ते कर्ज काही केल्यानं फिटायचं नाव घेत नाही, घरात पैसा टिकतच नाही। मग मित्रांनो, घरात सुख समृद्धी नांदत नाही, घरात नकारात्मकता वाढते, सकारात्मकता जाणवतच नाही, तर घरामध्ये सतत वाईट वृत्ती सगळ्यांची होऊन जाते, नकारात्मक निगेटिव्ह वृत्ती होऊन जाते। अशा अवस्थेत आपल्याला थांबूशीच वाटत नाही, सतत भांडण, कलह, कटकट होत राहतो, अशा अनेक समस्या असतात। मित्रांनो, बरेच वेळा असं होतं की घरातील सततचे भांडण आणि कलहमुळे घरात असे दूषित वातावरण तयार होते की आपल्याला पूजा, नामस्मरण, अनुष्ठान, व्रतवैकल्य आपल्याला करण्याची इच्छा सुद्धा होत नाही। असं प्रत्येकाच्या बाबतीत होत असतं, सेवेपासून मुक्त करतं असं वातावरण आपल्याला। असं वाटतं की आपण एवढी पूजा करतो तरी सुद्धा आपल्या घरात भांडण, कलह निर्माणच होत असतं, त्यामुळं एक नकारात्मकता आपल्या मनात निर्माण होते। या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी मी तुम्हाला अतिशय साधे, सोपे आणि अचूक असे उपाय या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। यासाठी तुम्हाला कोणताही पूजा पाठ, व्रतवैकल्य किंवा अनुष्ठान करण्याची गरज पडणार नाही। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, स्किप करू नका। व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करा। तसेच चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्राईब नक्की करा। मित्रांनो, आता मी तुम्हाला ज्या पण सेवा उपाय सांगणार आहे त्या तुम्हाला गुरुवारीच करायच्या आहेत। उद्या गुरुवार आहे, तुम्ही उद्यापासून चालू करू शकता। हे उपाय केल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत तर होतोच, बृहस्पती देवांचा गुरुवार हा वार असतो, त्यामुळे गुरुवारी केलेले जे उपाय असतात त्याच्यामुळे आपल्याला सर्व मनोकामना ह्या नक्की पूर्ण होतात। ज्या अडचणींचा आपण सध्या सामना करत आहोत त्या अडचणी हळूहळू दूर होतात, भाग्याची साथ आपल्याला मिळू लागते, तसेच नवरा किंवा मुलं आपले सर्व ऐकू लागतात। ज्या महिलांना संतान सुख नाही त्या महिलांना संतान सुख मिळतं। घरातील महिलेने जर हे उपाय केले तर घरात आनंददायी वातावरण निर्माण होते, घरात सुखसमृद्धी निर्माण होते, घरात वातावरणात हे सकारात्मक बनते, घरामध्ये मानसिक कामाला यश मिळतं। तुमचं जे पण काम आहे ते त्याच्यामध्ये यश नक्की मिळतं, कारण कोणत्याही घराचा पाया, कोणत्याही घराचं मजबूतीकरण या घरातील महिला असतात। जर घरातील महिला या सकारात्मक असतील ना, सकारात्मक विचाराच्या असतील ना, त्या घराची प्रगती होते आणि कोणतेही काम जेव्हा महिला करतात तेव्हा त्याचा फायदा हा पूर्ण कुटुंबाला होत असतो। कारण कोणत्याही महिलेला किंवा कोणत्याही घरातील सदस्याला असे वाटत नाही की आपल्या घराचं हे वाईट व्हावं। प्रत्येक घरातील महिला घरातील प्रगतीसाठी रात्रंदिवस झटत असतात। आपल्या घराची प्रगती कशी होईल याचाच विचार घरातील महिलेच्या मनात असतो। आता पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे। यासाठी तुम्हाला एक वाटीभर तांदूळ घ्यायचे आहे।
त्या वाटीभर तांदळामध्ये थोडीशी हळद आणि थोडं पाणी मिक्स करून ते तांदूळ आपल्याला पिवळे करायचे आहेत। आणि हे वाटीभर तांदूळ तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास किंवा घराजवळ जिथे पक्षी येतात तिथे तुम्हाला हे तांदूळ ठेवायचे आहेत। आणि गुरुवारी सकाळी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। यामुळे काय होणार आहे मित्रांनो, तर जे काही पक्षी असतात ते पक्षी हे पिवळे तांदूळ खातात आणि आपल्याकडून नकळतपणे का होईना पण गुरुवारच्या दिवशी अन्नदान हे होतेच आणि त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा मजबूत होतो। गुरुग्रह बृहस्पती देव आपल्यावर जर प्रसन्न होतात आणि यामुळे आपल्या आयुष्यात आपल्या जीवनात ज्या पण काही समस्या आहेत त्या हळूहळू आपल्याला कमी करता येतात, कमी होत असल्याचं जाणवतं। तर मित्रांनो, दुसरा उपाय हा आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्ही तुमच्या जेवणामध्ये पिवळ्या पदार्थांचा समावेश नक्की करायचा। जसे की हरभऱ्याची डाळ असेल त्यापासून जी काही भाजी बनवायची आहे ती आपण बनवायची, किंवा पिवळ्या रंगाची केळी तर ती असतील तर गुरुवारच्या दिवशी आपण जास्तीत जास्त करून पिवळ्या रंगाच्या पदार्थाचं सेवन हे करायचं आहे। या उपायाने देखील आपला गुरुग्रह हा मजबूत होतो। ज्योतिषशास्त्रानुसार हे सिद्ध असे उपाय आहेत, कारण प्रत्येक दिवसाचं वेगळं असं महत्त्व असतं मित्रांनो। प्रत्येक दिवस हा प्रत्येक ग्रहाला समर्पित आहे, तसेच गुरुवार हा गुरुग्रहाला समर्पित आहे। त्यामुळे गुरुवारी हे उपाय केल्याने आपल्या कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो आणि आपल्याला कोणत्याही प्रकारच्या अडचणी या येत नाहीत, जरी आल्या तरी त्या निवारण होत असतात। गुरुवारी केलेले उपाय हे पूर्णत्वास जातात, त्याच्यामध्ये कोणताही अडथळा येत नाही। आता तिसरा उपाय आहे की मित्रांनो, तुम्हाला थोडंसं गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि थोडं बेसन पीठ घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ जास्त घ्यायचं आहे आणि बेसन पीठ हे 1 चमचाभर घेतलं तरी चालेल। त्याच्यामध्ये तुम्हाला थोडी हळद मिक्स करायची आहे आणि हे पीठ चांगले मळून तुम्हाला त्याचा एक गोळा बनवायचा आहे। आणि आपण पुरणपोळी करतो त्या पद्धतीने त्या गोळ्यामध्ये थोडासा गूळ आणि हरभरा डाळ घालायची आहे आणि हा गोळा तुम्ही गाईला खाऊ घालायचा आहे। यामुळे आपल्याला गोमातेचा आशीर्वाद तो मिळतोच मित्रांनो, पण गाईच्या पोटात जे 33 कोटी देवांचा वास असतो ना, त्यामुळे गुरुवारी जर तुम्ही गाईला हे पीठ खाऊ घातले तर त्याचे खूप असे पुण्यफळ आपल्याला मिळते। हळूहळू आपली प्रगती होत जाते, आपल्या लक्षात सुद्धा येत नाही की आपल्यात आता चांगला बदल घडू लागलेला आहे। जर का विवाह होण्यास अडथळा निर्माण होत आहे मित्रांनो, त्यांचा विवाह या उपायाने लवकरात लवकर होईल, विवाहाचा योग लवकर येईल। चौथा उपाय आहे की गुरुवारच्या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला मित्रांनो अंघोळ करायची आहे। तसेच घरातील ज्या ज्येष्ठ व्यक्ती असतील किंवा ज्यांना तुम्ही गुरु मानता त्यांना गुरुवारच्या दिवशी तरी तुम्हाला नमस्कार करायचा आहे, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे आहेत। यामुळे आपला गुरुग्रह हा बळकट होत असतो, तसेच ज्येष्ठांचे आशीर्वाद वाया जात नाहीत मित्रांनो। गुरुवारच्या दिवशी केस हे कधीच धुवायचे नाहीत। गुरुवारच्या दिवशी केस धुतल्याने गुरुग्रह हा कमजोर होतो, त्यामुळे गुरुवारच्या दिवशी कधीच केस धुवू नका। धुवायचे असतील तर तुम्ही बुधवारी धुवू शकता। पाचवा उपाय हा आहे, गुरुवारच्या दिवशी तुम्हाला एका तांब्याभर पाण्यात थोडं कच्चं दूध मिक्स करून ते तुळशीला अर्पण करायचं आहे, तसेच थोडी हळदसुद्धा अर्पण करायची आहे। यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आणि भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील। तसेच गुरुवारच्या दिवशी तुम्ही सूर्याला जेव्हा अर्घ्य देता तेव्हा त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद आणि थोडा गूळ मिक्स करायचा आहे आणि या पाण्याने तुम्हाला सूर्यदेवाला अर्घ्य करायचे आहे। त्यामुळे सूर्यदेवही प्रसन्न होतात आणि तुम्हाला चांगले आरोग्य हे मिळते। तसेच मित्रांनो, गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाचीही पूजा करायची आहे। जर तुमच्या घराजवळ केळीचे झाड असेल तर गुरुवारच्या दिवशी त्या झाडाची नक्की पूजा करून घ्या, कारण केळीच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो। आणि मित्रांनो, जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी असतेच
असे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला केळीच्या झाडाला थोडीशी हळद मिक्स करून पाणी अर्पण करायचे आहे। यामुळे सुद्धा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहतो। घरात सुख समृद्धी राहते। ज्या काही अडचणी असतात त्या हळूहळू कमी व्हायला मदत होत असते। तसेच गुरुवारच्या दिवशी थोडेसे चंदन आणि हळद मिक्स करून त्याचा टिळा आपण कपाळावर नक्की लावायचा आहे। यामुळे भगवान विष्णू देव प्रसन्न होतात आणि गुरुग्रहही मजबूत होतो। गुरुवारच्या दिवशी थोड्याशा पाण्यामध्ये हळद मिक्स करून हे पाणी तुम्ही तुमच्या घरात शिंपडायचे आहे। यामुळे तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता आहे, ती काही निगेटिव्ह आहे, ती निगेटिव्हिटी नष्ट होऊन घरामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होईल। तसेच तुम्ही गुरुवारच्या दिवशी तुमच्या उंबऱ्याला हळदीचे लेपन नक्की करा। ते लेपन करण्यासाठी तुम्ही गोमूत्र आणि हळद मिक्स करून हळदीचे लेपन उंबऱ्याला द्यायचे आहे। त्यामुळे देखील लक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते। मी सांगितलेल्या उपायांपैकी तुम्हाला जे शक्य आहे ते उपाय तुम्ही करा। सगळेच करावे असं नाही, जे शक्य होतील ते तुम्ही नक्की करा। गुरुवारच्या दिवशी नक्की करा। उपाय केलेच पाहिजेत असं काही नाही, जे तुम्हाला शक्य आहे तो उपाय करा। गुरुवारच्या दिवशी सर्वांनी महत्त्वपूर्ण हे नियम पाळा आणि हे उपाय करा। आपल्याला पुण्यफळाची प्राप्ती नक्की होईल आणि उपाय केल्यामुळे आपल्याला पुण्याची सफलता, पुण्याची प्राप्ती नक्की, सर्व अडचणी दूर होतील। तरीसुद्धा जो सगळ्यात पहिला जो उपाय सांगितला आहे, पिवळा तांदूळ घेऊन ते पक्ष्यांना खाऊ घालायचे, तर यामुळे मुख्य जीवांना खाऊ घालण्याचे पुण्य तुमच्या पदरात तर पडेलच आणि तुमच्या घरातील सर्व समस्या, ज्या काही अडचणी आहेत त्या हळूहळू नक्की दूर होतील। घराची प्रगती होईल, घरात सुख समृद्धी नांदेल। मित्रांनो, छोटीशी माहिती होती पण खूप महत्त्वपूर्ण होती। तुम्ही नक्की ह्या सेवा करून बघा, नक्की हे करूनच पहा। सगळे नाही जमले, थोडेसे जे शक्य होतील ते करून पहा, यश नक्की येणार। आणि जे पण करायचे ते स्वामींवर विश्वास आणि श्रद्धेने करायचे आहे, यश नक्की तुम्हाला मिळणार। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।